विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यात आणि जिल्ह्यातून बाळराजे पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात पुढे येत असून एक सक्षम आणि योग्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। मोहोळ तालुक्याच्या तसंच सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बाळराजे पाटील हे सक्षम आणि योग्य उमेदवार ठरू शकतात असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान मोहोळ तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाला 28 नगरसेवक, 2 नगराध्यक्ष, 2 उपनगराध्यक्ष, 4 जिल्हा परिषद सदस्य, 7 पंचायत समिती सदस्य, 1 सभापती आणि 1 उपसभापती अशी भक्कम ताकद मिळवून देण्यात बाळराजे पाटील यांचा मोठा वाटा राहिला आहे। विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यात आणि संपूर्ण नगरपंचायत बिनविरोध निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। त्यामुळे त्यांची संघटन कौशल्ये आणि नेतृत्व क्षमता अधोरेखित झाली आहे। मोहोळ तालुक्याच्या राजकारणात बाबूराव पाटील यांच्या पश्चात राजन पाटील यांनी अत्यंत प्रभावी नेतृत्व केलं आहे। त्यांनी केवळ तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर ठसा उमटवला आहे। अनगर ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी सहकार आणि विकासाचा समतोल साधला। राजन पाटील यांनी 3 वेळा आमदार म्हणून काम करताना तसंच मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणताना आपली ताकद सिद्ध केली। शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांची असलेली संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि कार्यतत्परता यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादित केला। त्यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असून शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला। आजही जवळपास 3 दशकांहून अधिक काळ राजन पाटील यांची नाळ तालुक्यातील जनतेशी घट्ट जोडलेली आहे आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा वारसा पुढे नेत 3ऱ्या पिढीत बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील सक्रिय झाले। त्यांनी मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत युवकांची मजबूत फळी उभी केली आहे। बाळराजे पाटील यांचा प्रचंड जनसंपर्क आणि जनतेतील त्यांची प्रचंड लोकप्रियता, काम करण्याची त्यांची हातोटी, धाडसी वृत्ती ही सगळ्याच पक्षातील राजकीय नेते जाणून आहेत। जनतेच्या भक्कम पाठिंब्यानंच तालुक्यात बाळराजे पाटील यांनी अल्पावधीतच त्यांची पकड अधिक बळकट केली आहे। त्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर तितक्याच प्रामाणिकपणे काम करत मोहोळ तालुका भाजपमय केला। मोहोळ तालुक्यात भाजपला मोठं यश मिळवून दिलं आणि तालुक्यात भाजपचा पाया भक्कम केला। या सर्व पार्श्वभूमीवर आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी बाळराजे पाटील यांना प्रबळ दावेदार मानलं जात आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा वेगानं विकास होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करत जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि नागरिक एकमुखानं त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आहेत।